जय हिंद मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत की पाकिस्तान हे युद्ध फक्त 13 दिवसातच कसं काय हारू शकतो. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न होता की मिलिटरी अकॅडमिक्स मध्ये अभ्यास केला जाण्यासाठी. खरं तर पाकिस्तानकडे सैन्य होतं, वेपन होतं, लीडरशिप होतं, परंतु स्ट्रॅटेजी नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, 1971च्या आधी पाकिस्तान दोन भागात होतं, वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान. परंतु ईस्ट पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आर्मीने ऑपरेशन सर्चलाइट सुरू केलं आणि त्यामध्ये लाखो सिव्हिलियन्सला त्याने मारत सुटले. आणि याचा परिणाम असा झाला की सिव्हिलियन्सची जी सिंपती किंवा सपोर्ट होता तो पाकिस्तान आर्मीला राहिला नाही. पाकिस्तान लीडरशिपने ग्राउंड रियालिटी त्या ठिकाणी पूर्णपणे इग्नोर केली. पाकिस्तानचं जे वेस्ट पाकिस्तान होतं ते वेस्ट पाकिस्तानची सगळ्यात मोठी चूक अशी होती की ते ईस्ट पाकिस्तानला अत्यंत कमजोर समजत होते आणि ते दूरही होतं त्यांच्यापासून. सप्लाय चेन ही त्यांना फक्त समुद्राच्या माध्यमातून होणार होती, परंतु तीही व्यवस्थित झालेली नाही. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने इंडियाच्या एअरबेसवरती अटॅक केला. पाकिस्तानला वाटलं इंडिया डिफेन्सिव्ह होईल, इंडिया घाबरेल वगैरे, परंतु नाही. इंडियाने पूर्णपणे प्लॅनिंग केलेला होता की आपल्याला यांच्यासोबत आता पूर्ण युद्ध करायचं आहे. त्या ठिकाणी पाकिस्तानची सगळ्यात मोठी चूक होती की वॉरवरती त्यांनी फोकस केला, परंतु लीडरशिपवरती त्यांनी व्यवस्थित फोकस केलेला नव्हता. आणि त्याचा परिणाम असा झाला की ईस्टर्न फ्रंटवरती त्यांना स्ट्रॅटेजी समजली नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की इंडियन आर्मीने ज्या सिटीज कॅप्चर करण्याच्या ऐवजी त्यांनी ब्रिजेस, कम्युनिकेशन सेंटर्स आणि कमांडचे हेडक्वार्टर्स डिस्ट्रॉय केले. याचा परिणाम असा झाला की पाकिस्तान आर्मीचे युनिट्स हे आयसोलेट झाले, लीडरशिप कट ऑफ झाले, वरून ऑर्डर्स येत नव्हते, ट्रूप्स जे आहे डायरेक्शन लेस झाले आणि पाकिस्तान ऑफिसर्स ग्राउंड सिच्युएशन समजू शकले नाही. आणि कॉर्डिनेशन नसल्यामुळे इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सने पूर्णपणे एकमेकांना कॉर्डिनेट करून पाकिस्तानच्या संपूर्ण इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला त्या ठिकाणी हरवलेलं होतं. आणि या ठिकाणी 93,000 सैन्य त्या ठिकाणी शरणागतीला आलं होतं. आणि या ठिकाणी अजून एक मिस्टेक होती की त्यांचं मोरल एकदमच लो होतं. लोकल पीपल सोबत त्यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित नव्हतं. आणि मुक्ती वाहिनी म्हणून एक संघटना होती बांगलादेश, सध्याच्या बांगलादेशच्या त्या ईस्ट पाकिस्तानमध्ये. ते इंटेलिजन्स ते इंडियन आर्मीला म्हणजे त्या ठिकाणी त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला आणि त्यांनी पाकिस्तानचे ट्रूप्स कुठे चाललेले आहेत, काय चाललेले आहेत किंवा त्यांची सायकोलॉजी कशी आहे आणि सायकोलॉजिकल ते कसे वीक करता येतील याच्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की इंडियन आर्मीने या ठिकाणी स्पीड ही वापरली. फास्टेस्ट स्पीड असेल किंवा स्मॉल प्लॅनिंग असेल ते वापरले. ढाकाला डायरेक्टली थ्रेट न करता पाकिस्तानची लीडरशिप त्यांनी कोलॅप्स केली. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की 13 दिवसांचं हे युद्ध चाललं. पाकिस्तानचे 93,000 सोल्जर्स आणि ऑफिसर्सने त्या ठिकाणी सरेंडर केलं आणि सरेंडर हे 16 डिसेंबर 1971ला केलं. आणि रिझल्ट जो होता फक्त 13 दिवसांमध्ये आलेला होता. पाकिस्तान युद्ध, वेपन्स सर्व काही हारलेलं होतं. पाकिस्तान हरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर लीडरशिप, त्याच्यानंतर रॉंग अझम्पशन्स, त्याच्यानंतर स्लो डिसिजन मेकिंग आणि ग्राउंडची इंटेलिजन्स नसणं आणि लो मोरल. 1971चं युद्ध जे होतं पाकिस्तानसाठी एक क्लिअर लेसन होता की जर समजा आपण आर्मी हेडक्वार्टर्स आणि ग्राउंड बॅटलफील्डवरचं जर कनेक्शन ब्रेक झालं तर आपण युद्ध हरू शकतो. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये याच्यातून बोध घेतला पाहिजे की SSB इंटरव्ह्यूमध्ये समजा तुम्हाला नॉलेज आहे, डिसिजन मेकिंग नसेल, रिस्पॉन्सिबिलिटी नसेल, क्लॅरिटी ऑफ द थॉट्स नसतील, तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. म्हणूनच अशा विद्यार्थ्यांसाठी, समजा इंडियाचं स्वप्न असेल तर अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर त्यांनी द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत संपर्क साधावा.